नमस्कार. आशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवते कैरीचं पन्ह. हे बघा, कैऱ्या कापून घेतल्या आपण. आता या कैऱ्या थोड्या मोठमोठ्या कापलेल्या आहे मी. आता त्याचे छोटे छोटे तुकडे करते, म्हणजे मिक्सरमध्ये चांगलं बारीक होईल. ते हे छोटे मोठे तुकड्याचे छोटे तुकडे करायचे. हे बघा, छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये असे मोठे बारीक होतील, पण ते मिक्सरचं भांड पात्याला हे होतं मग, म्हणून ते बारीक करून घ्यायचं. पटकन बारीक होतं मग ते. हे असं एकदम बारीक बारीक करून घ्यायचं. त्याच्यामध्ये नंतर गुळ टाकायचा आपल्याला. गुळाचंही करता येतं किंवा साखरेचंही बनवता येतं, पण गुळाचं आरोग्याला चांगलं असतं म्हणून आपण गुळच टाकूया. असं बारीक बारीक फोडी करून घ्यायची आहे. छान लागतं हे पन्ह. खूप या दिवसामध्ये पन्ह खाल्लेलं चांगलं असतं. थोडं मीठही त्यात टाकायचं बारीक करू तेव्हा. हे बघा, आता कैरी बारीक करून घेतली आपण मिक्सरमध्ये. हे असं बारीक झालंय ते. तर त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घेऊ. थोडं टाकायचं मीठ, थोडस मीठ टाकलंय. त्याच्यामध्ये आता हे आपण जो गुळ किसून घेतलाय छोटी वाटी भरून, त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. असा तो मिक्स करून घ्यायचा चांगला. हे असा मिक्स करून घ्यायचा आहे. किसलेला गुळ पटकन मिक्स होतो. आणि थोड्या वेळ असं मिक्स केला की मग फ्रीज मध्ये ठेवायचं थोड्या वेळ, म्हणजे थंड पण छान लागतं. उन्हाळ्यामध्ये असं पण पिलं ना तर खूप चांगलं असतं पोटाला पण. उष्णता कमी होते त्यांनी. प्यायलाही खूप सुंदर लागतं ते. हे पहा, आता गुळ मिक्स झालाय बघा, किती सुंदर झालंय पण.